नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या गणिताच्या विशेष सत्रात सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अतिशय रंजक आणि तितक्याच महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. पूर्णांकांच्या गुणाकारावरील या सविस्तर स्पष्टीकरणात आपण अत्यंत सोप्या पद्धतीने त्याचे नियम समजून घेणार आहोत. गणितातील चिन्हांमुळे अनेकदा खूप गोंधळ उडतो, बरोबर? पण आजच्या या धड्यात आपण बीजगणिताचा असा काही भक्कम पाया पक्का करणार आहोत की त्यानंतर गुणाकारात कधीच आणि अजिबात चूक होणार नाही. सर्वांचा उत्साह नक्कीच दांडगा असेल. चला तर मग लगेच सुरुवात करूया. तर चला या विषयात सखोल लक्ष घालूया आणि आजच्या या धड्याच्या आराखड्याकडे एक नजर टाकूया. आज आपण प्रामुख्याने 4 टप्प्यातून जाणार आहोत. 1. चिन्हांचे सुवर्ण नियम. 2. मित्र आणि शत्रू. 3. सरावाची वेळ. आणि 4. शून्याची ताकद. चला तर मग वेळ न दवडता आपल्या पहिल्या भागाकडे वळूया, चिन्हांचे सुवर्ण नियम. आता इथे एक गोष्ट अगदी पक्की लक्षात ठेवायची आहे. बीजगणितावर पूर्णपणे प्रभुत्व मिळवण्यासाठी हे मूलभूत नियम समजून घेणं हाच खरा पाया आहे. एकदा का हे नियम पक्के डोक्यात बसले की कितीही मोठी समीकरणे आली तरी कधीच अडचण येणार नाही. इथे गुणाकाराच्या 4 मुख्य शक्यता मांडल्या आहेत. धन गुणिले धन, उत्तर नेहमी धन येते. ऋण गुणिले ऋण, त्याचेही उत्तर धनच येते. पण जेव्हा एक संख्या धन आणि दुसरी ऋण असते किंवा पहिली ऋण आणि दुसरी धन असते तेव्हा मात्र उत्तर नेहमी ऋण येते. या आकृतिबंधाकडे थोडे बारकाईने लक्ष दिल्यास एक अत्यंत स्पष्ट आणि सोपी लय दिसून येते. आणि ती लय म्हणजेच हा नियम कायमस्वरूपी लक्षात ठेवण्यासाठीचा आपला अंतिम मंत्र. सारखी चिन्हे बरोबर धन आणि वेगळी चिन्हे बरोबर ऋण. हा मंत्र एका लयीत पाठ केल्यास गणिते सोडवताना कधीही गोंधळ उडणार नाही. चला पुन्हा एकदा मनातल्या मनात उजळणी करूया. सारखी चिन्हे धन, वेगळी चिन्हे ऋण, हाच तो खरा सुवर्ण नियम आहे. आता वळूया भाग 2 कडे, मित्र आणि शत्रू. गणिताचे हे थोडे कोरडे वाटणारे नियम आपल्या रोजच्या जीवनाशी आणि नातेसंबंधांशी कसे जोडले जाऊ शकतात याची ती एक गुपित युक्ती आता आपण पाहणार आहोत. या भन्नाट उदाहरणाचा उलगडा करूया. समजा धनचिन्ह म्हणजे आपला मित्र आणि ऋणचिन्ह म्हणजे आपला शत्रू. आता ह्या नियमांकडे जरा वेगळ्या दृष्टिकोनातून बघा बरं. पहिले, मित्राचा मित्र म्हणजे अर्थातच आपला मित्र, म्हणून धन गुणिले धन बरोबर धन. दुसरे, शत्रूचा शत्रू, तो नक्कीच आपला मित्रच होऊ शकतो, म्हणून ऋण गुणिले ऋण बरोबर धन. तिसरे, मित्राचा शत्रू, तो आपला शत्रूच असणार बरोबर, म्हणून धन गुणिले ऋण बरोबर ऋण. आणि चौथे, शत्रूचा मित्र, तोही आपला शत्रूच, म्हणून ऋण गुणिले धन बरोबर ऋण. गणित अगदी सोपे झाले नाही का? आता इथे सर्वात मनोरंजक गोष्ट ही आहे की जेव्हा चिन्हे मिळती-जुळती असतात तेव्हाचा परिणाम आणि जेव्हा ती एकमेकांशी भिडतात तेव्हाचा परिणाम, यातील हा स्पष्ट विरोधाभास बघा. मित्र या सदरात दोन्ही परिस्थिती सकारात्मक किंवा धन परिणाम देतात, तर शत्रू या सदरात एक जरी विरोधाभास असला तरी परिणाम नकारात्मक म्हणजेच ऋणच येतो. आता आपण आलो आहोत भाग 3 वर, सरावाची वेळ. आत्तापर्यंत शिकलेल्या या मित्र आणि शत्रू युक्तीचा प्रत्यक्ष वापर करण्याची आता वेळ आली आहे. एका छोट्या आणि संवादात्मक प्रश्नमंजुषेसाठी सर्वांनी तयार राहायचे आहे. चला ज्ञानाची कसोटी घेऊया. हे पहिले गोडे, 8 गुणिले वजा 3 बरोबर किती? विचार करण्यासाठी थोडा वेळ घेऊया. एक संख्या धन आहे आणि दुसरी ऋण आहे. काय असू शकेल याचं उत्तर? अगदी बरोबर, उत्तर आहे वजा 24. अत्यंत अचूक. येथे 8 ही धनसंख्या आहे आणि 3 ही ऋणसंख्या आहे. नियम सांगतो की वेगळी चिन्हे असल्यावर उत्तर नेहमी ऋणच यायला हवे. मित्राचा शत्रू म्हणजे शत्रू, त्यामुळे उत्तर आले वजा 24. आता हे दुसरे आवाहन घेऊया. वजा 9 गुणिले वजा 2 बरोबर किती? इथे लक्षात घ्या दोन्ही संख्या ऋण आहेत. आता इथे मगाशी शिकलेला शत्रूचा शत्रू हा नियम आठवायला हवा. तर इथे सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जेव्हा दोन्ही चिन्हे सारखी असतात तेव्हा उत्तर नेहमी धन येते, म्हणून इथे उत्तर आहे अधिक 18. शत्रूचा शत्रू आपला मित्र झाला. नियम अगदी तंतोतंत लागू पडतं इथे. हाच वेग आणि उत्साह अगदी शेवटपर्यंत कायम ठेवायचा आहे. तिसरा प्रश्न, वजा 5 गुणिले 4 बरोबर किती? सर्वांचा सहभाग अतिशय उत्तम आहे. अशाच उत्साहाने विचार करूया.
आणि उत्तर आहे -20. पुन्हा एकदा, एक चिन्ह ऋण आणि दुसरं धन. चिन्हे वेगळी असल्यामुळे साहजिकच उत्तर ऋण येणार. आपला मूळ मंत्र इथे अगदी योग्य ठरतो. आणि आता शेवटचा, अतिशय सोपा वाटणारा प्रश्न. 7 गुणिले 6 बरोबर किती? गणिताच्या पायाभूत नियमांचाच हा एक भाग आहे, पण यातही आपला हा सुवर्ण नियम कसा लागू होतो ते पाहूया. उत्तर आहे 42. हे अगदी स्पष्ट करते की आपण नेहमी जो साधा गुणाकार करतो ना, तो देखील याच सुवर्ण नियमाचे पालन करत असतो. दोन्ही धनसंख्या असल्यावर उत्तर नेहमी धनच येते. पाया पक्का असला की मनात कोणतीही शंका राहत नाही. आणि आता आपल्या धड्यातील शेवटचा टप्पा, भाग 4, शून्याची ताकद. गणिताचा कोणताही धडा काही विशेष आणि अपवादात्मक नियमांशिवाय कधीच पूर्ण होऊ शकत नाही. आणि शून्याचं महत्त्व तर गणितात अनन्यसाधारण आहे. चला पाहूया हा नियम कसा काम करतो. कोणत्याही संख्येला, मग ती धन असो वा ऋण, जेव्हा शून्याने गुणले जाते तेव्हा उत्तर नेहमी शून्यच येते. जसे की -5 गुणिले 0 बरोबर 0. शून्याची ही निरपेक्ष ताकद आहे. तो कोणत्याही संख्येला स्वतःसारखी शून्य करून टाकतो. आणि हो, आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, हे सर्व नियम केवळ पूर्णांकांच्या म्हणजेच इंटिजर्सच्या गुणाकारासाठी लागू होतात. हे मात्र कायम लक्षात ठेवायला हवे. आजच्या या अत्यंत माहितीपूर्ण स्पष्टीकरणाचा शेवट करण्यापूर्वी सर्वांसाठी एक आव्हानात्मक प्रश्न. जर ऋण गुणिले ऋण हे धन होत असेल, तर जेव्हा 3 ऋण संख्यांचा एकमेकांशी गुणाकार केला जाईल तेव्हा काय होईल? या प्रश्नावर नक्की विचार करायचा आहे. हेच कुतूहल आपल्याला गणितात आणखी पुढे घेऊन जाईल. पुढच्या बीजगणिताच्या सत्रात आपण याच उत्साहासह आणि अशाच काही नवीन संकल्पनांसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत सराव करत रहा.